नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MPSC सक्सेस स्पॉट हे आपल्या एक शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, नवी मुंबई शहर पोलीस हा 2024मध्ये झालेल्या परीक्षेचा पेपर आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. पहा, आपण या व्हिडिओचा भाग पहिला आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. जर कोणी तो बघितला नसेल तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याचीसुद्धा लिंक देत आहे, जेणेकरून तिथून जाऊन तुम्ही भाग पहिला पाहून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा भाग दुसरा तुम्ही पाहायचा आहे. पहा, आज आपण भाग 2 घेत आहोत. याच्यामध्ये व्याकरणावरील जे प्रश्न आलेले होते ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण 25 प्रश्न पाहिलेले होते. या व्हिडिओमध्ये आपण 25 पासून पुढचे नंबर आपण त्या प्रश्नांना दिलेले आहेत. तर पहा, पुढचा प्रश्न म्हणजेच प्रश्न क्रमांक 26 आहे. खालीलपैकी कोणती भाषा अभिजात भाषा नाही? पहा, नाही असं विचारलेलं आहे. तर खाली पर्याय तुम्ही दिलेले पाहू शकता. मित्रांनो, 3 ते 4 सेकंदामध्ये उत्तर येत असेल तर कमेंट करायचा नक्कीच तुम्ही प्रयत्न करा, जेणेकरून ह्या व्हिडिओच्या सोबतच तुमचा अभ्यास आणि तुमचं रिव्हिजन सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं होणार आहे. तर पहा, हे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, बंगाली. पहा, म्हणजेच खालीलपैकी बंगाली ही जी भाषा आहे ती अभिजात भाषा नाही. तर पहा, संस्कृत ही सुद्धा अभिजात भाषा आहे, उडिया ही सुद्धा अभिजात भाषा आहे आणि मल्याळम ही सुद्धा एक अभिजात भाषा म्हणून ओळखली जाते, परंतु बंगाली ही अभिजात भाषा नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 आपल्या इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या लिपीला सर्व लिपीची जननी म्हणतात? तर पाहायचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ब्राह्मी लिपी. पहा, तर ब्राह्मी लिपी ह्या लिपीला सर्व लिपीची जननी असं म्हणतात. पहा, पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणता शब्द परिवर्तन संधीचे उदाहरण आहे? पहा, परिवर्तन संधीचं उदाहरण इथं विचारण्यात आलेलं आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, रक्षण. खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे? पहा, चुकीचा पर्याय विचारलेला आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सर्वसामान्य नामाचे अनेक वचन होत नाही. पहा, चुकीचा पर्याय आपल्याला इथं ओळखायचा होता, तर आपला चुकीचा पर्याय असणार आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक 2. पहा, पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी, पुल्लिंगी तसेच नपुंसकलिंगी आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पोर. पोर हा जो शब्द आहे तो स्त्रीलिंगीमध्येही मोडतो, नपुंसकलिंगीमध्येही मोडतो. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपल्या इथे योग्य उत्तर असणार आहे. तर पहा, पुढचा प्रश्न, कोणत्या दिवशी जागतिक मराठी भाषा दिन साजरा केला जातो? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पहा, 27 फेब्रुवारी. पहा, म्हणजे 27 फेब्रुवारी हा जो दिवस आहे तो आपण जागतिक मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करत असतो. पुढचा प्रश्न, संजय व्यायाम करत राहील या वाक्यातील क्रियापदाचा काळ कोणता? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रीती भविष्यकाळ. पहा, म्हणजेच संजय व्यायाम करत राहील या वाक्यामध्ये जो क्रियापदाचा काळ आहे तो रीती भविष्यकाळ आहे. पहा, पुढचा प्रश्न, मनातील भावनांचे उद्रेक ज्या शब्दातून व्यक्त होतात अशा शब्दांना काय म्हणतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, केवल प्रयोगी अव्यय. पहा, पुढचा प्रश्न, तू मला वाचवलेस या वाक्यातील प्रयोग कोणता? पहा, प्रयोग विचारलेला आहे. तू मला वाचवलेस या वाक्यातील प्रयोग कोणता आहे ते ओळखायचं आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, संकर प्रयोग. पहा, म्हणजे
तू मला वाचवलेस या वाक्यातील प्रयोग कोणता आहे? तर तो आहे संकर प्रयोग. पहा पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता शब्द व्यंजन संधीचे उदाहरण आहे? पहा व्यंजन संधीचं उदाहरण असलेला शब्द कोणता आहे? तर तो म्हणजे पर्याय क्रमांक 2 दिग्दर्शन. पुढचा प्रश्न पाहूया. शब्दाच्या रूपात कशामुळे बदल होऊ शकतो? तर पहा शब्दाच्या रूपात कशामुळे बदल होऊ शकतो? तर पर्याय क्रमांक 1 लिंग. पहा लिंगामुळे बदल नक्कीच होऊ शकतो. पर्याय क्रमांक 2 वचन. वचनमध्ये सुद्धा होऊ शकतं. पर्याय क्रमांक 3 आहे विभक्ती आणि पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी सर्व. तर पहा शब्दाच्या रूपात कशामुळे बदल होऊ शकतात? तर वरील ह्या तिन्ही पर्यायामुळे होऊ शकतात. म्हणजे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व बरोबर असा त्याचा योग्य अर्थ असेल. पुढचा प्रश्न पहा. त्यांचा हात माझ्या पाठीवरून फिरला या वाक्यातील क्रिया विशेषण कोणते? तर पहा याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पाठीवरून. पहा पुढचा प्रश्न. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दर्शविण्याकरिता कोणत्या अवतरण चिन्हाचा वापर केला जातो? तर पहा याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दुहेरी अवतरण चिन्ह. पुढचा प्रश्न. एखादी चांगली वस्तू अथवा पैसा देऊन दुष्ट माणसाला अनुकूल करून घेणे या आशयाची म्हण कोणती? तर पाहायचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चिकन सुपारी पिकले पान सोड मसोबा आमची आण. पहा पुढचा प्रश्न. उपमर्द करणे म्हणजे काय? त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अपमान करणे. पहा तर उपमर्द करणे म्हणजे काय असतं? तर ते अपमान करणे असतं. पहा पुढचा प्रश्न. याव चंद्र दिवा करो म्हणजे काय? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अनंत काळ टिकणारे. पहा म्हणजे याव चंद्र दिवाकरी म्हणजे काय? तर ते म्हणजे पर्याय क्रमांक 3 अनंत काळ टिकणारे. पुढचा प्रश्न पाहूया. सुचिरभूत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अपवित्र. पहा शुचिरभूत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर तो आहे अपवित्र. पर्याय क्रमांक 1 इथं आपले योग्य उत्तर असणार आहे. पहा पुढचा प्रश्न. अंडणीवरचा शंख म्हणजे काय? तर पाहायचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उच्च पदावरील अपात्र व्यक्ती. पहा अडणीवरचा शंख म्हणजे काय? तर उच्च पदावरील अपात्र व्यक्ती. पहा पुढचा प्रश्न. संचित या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पहा संचित या शब्दाचा समानार्थी शब्द विचारलेला आहे. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 साठवलेले. पहा तर साठवलेले हा जो शब्द आहे तो संचित या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता शब्द तत्सम शब्द नाही? पहा तत्सम शब्द नाही असं विचारलेलं आहे. तर पाहायचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कळस. पहा खालीलपैकी कळस हा शब्द जो आहे तो तत्सम शब्द नाही. पहा पुढचा प्रश्न. शुद्ध लेखन नियमानुसार योग्य शब्द कोणता?
शुद्ध लेखन नियमानुसार योग्य शब्द कोणता आहे तर पहा, खाली 4 शब्द दिलेले आहेत 4 पर्यायामध्ये. तर यापैकी योग्य शब्द कोणता लिहिलेला आहे तो आपल्याला इथं शोधायचा आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पहा, अंगुली निर्देश म्हणजेच शुद्ध लेखन नियमानुसार योग्य शब्द आहे. पहा पुढचा प्रश्न, मराठी व्याकरणामध्ये शब्दांच्या किती जाती आहेत? तर पहा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 8. पहा, मराठी व्याकरणामध्ये शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत. नक्कीच मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, या प्रश्नाला स्टार मार्क तुम्ही करून ठेवायचा आहे. पहा पुढचा प्रश्न, खालीलपैकी पदार्थवाचक नाम कोणते? पहा, पदार्थवाचक नाम विचारलेलं आहे. तर खाली दिलेल्या 4 पर्यायापैकी आपल्याला पदार्थवाचक नाम इथं शोधायचं आहे. तर पहा याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, साखर. पहा पुढचा प्रश्न, जे जे आपणासी ठावे ते ते दुसऱ्यांशी शिकवावे, या वाक्याचा प्रकार कोणता? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मिश्र वाक्य. तर पहा, हे होते नवी मुंबई शहर पोलीस दलातील जे मागच्या परीक्षेमध्ये 2024 झालेल्या परीक्षेचे सर्व प्रश्न. पहा, आज आपण हा भाग दुसरा घेतलेला आहे आणि मागील 2 दिवसाखालीच आपण भाग पहिला सुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. नक्कीच मित्रांनो तुम्ही हे सर्व व्हिडिओ पाहून घ्यायचे आहेत, जेणेकरून येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुमचा एकही मार्क जाता कामा नये. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.